मस्त आहे. हा शेतकरी याचा गवताचा गरवायच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. गावातील 12 बलुतेदार राजा आणि खोत यांना धान्य पुरवण्याचं महत्वाचं काम तो करीत असे. त्याचा पूर्वी जसं घर असायचं अगदी तसंच घर आम्ही ते उभारलं. ही जी पेटलेली चूल दिसते तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असं म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जायची कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीस नव्हतं. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथल्या 2-3 निखारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे. ती शेतकऱ्याची बायको आहे, ती शेतकऱ्याची मुलगी. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवला तर शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असेल. हे उत्सव आहे, याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जायचा. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवलाय, तिथे पांगुळगडा दाखवला आहे. सर्व कामे हा कुंभार करीत असे. गणपतीचा दिवस आले की लाल मातीचा गणपती तयार करणे, उन्हाला की मातीची मडकी तयार करणे, दिवाळीच्या वेळेला पंटा तयार करून देण्याचे काम हा कुंभार करीत असे. हे जे सफेद रंगाचे मडके दिसते ते माडी काढ्याचे मडके. कोकणामध्ये नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. तिला नारळ येण्यापूर्वी पो येते, त्या पोळीला आडवा काप दिला जातो व बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लावला जातो. तो पाला आतील मडी शोषून घेतो व थेंब थेंब घालणारी मडी हे मडके वरच्या वर लावून साठवले जाते. काळाच्या ओघात 12 बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही चालू आहे. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवी देवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. शिमगाव नवरात्र अशा अन्नवी ग्रामदेवतेला दागिने घालायचा मान हा सोनाराचा असे. आहे चौद राजापूर दाभो या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तदंती वस्तू, शंख शिंपले या सर्व वस्तूंची निर्यात हा माडी करीत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोनं येत असे. भारताने जर सुवर्णयुग अनुभवले त्यांची प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. हा सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सुतार सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे. यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला समन्वय केंद्रात पाहायला मिळतील करतात. आणि इथे गारुडी दाखवलाय, सापाचा खेळ करतात. हा लोहार ज्याप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवणाऱ्याचे काम सुतार करीत असे, त्याचप्रमाणे त्याला लोखंडी अवजारे बनवणाऱ्याचे काम हा लोहार करीत असे. उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नांगराचे फळा इत्यादी. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय स्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक हे सैन्यांमध्ये होते. त्यांना लागणारी लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. हा तेली आहे आणि हा तेलाचा घाण, याला खुंट असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जो लाकूड दिसते तिला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. या आडव्या लाकडावर दगड ठेवून त्यांनी स्वतः यावर बसतो व हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघते. आतील तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा. जोखडा बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळा क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजे पूर्वी तेलाला 5-6 ते 1.5 तास तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होतं. हा बुरुड आहे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा बुरुड करीत असे. हे सूप आहे, ही फुलांची परडे आणि ही रोवी आहे. हिचा उपयोग धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे एखादे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवीमध्ये दिवा ठेवून हातामध्ये घेऊन उभे असतात. शुभ कार्य पार पडण्यापूर्वी हा दिवा विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते. अजूनही आमच्या चाकरमान्याचं जर मुंबईला लग्न असेल तर ही रोवी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही रोवी मिळत नाही. हे स्वयंपाकघर पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. त्याचे जातडीसारखे दिसते तिला घिरट असे म्हणतात. जातडीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये खाली पाणी ठेवले जाते. वरती चाळणीवर केळीचे पान ठेवून मोदक ठेवले जातात व झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते. हे दोन्ही रड उलट सुलट फिरवले जातात. त्यामुळे आतील डाळ वाटून निघते आणि त्याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात.
हे शेवाचं लाकडी यंत्र, हे शेवाचं लोखंडी यंत्र. तो शेवाचा लाकडी पाट. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आणि बाजूला 2 चमचे. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. ही चहाची केटल आणि वरती लाकडी चमचे दाखवलेले आहेत. चला हा कासर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असतात. त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आला. हे या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणात मुलीची लग्ने वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असते. तोपर्यंत हा कासर त्यांना बांगड्या भाण्याचा कोणताही मोबदला घेत नसे. जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा त्या मुलीचे वडील ह्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असे. या व्यतिरिक्ताने कोणताही मोबदला यांना मिळत नसे. म्हणजेच कासार 8 ते 10 वर्ष मुलींना क्रेडिट देत असे. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. हा पानवट आहे. पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी गावात उंचावर 12 पाणी वाहत असे तिथे धरणे बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाठवलेलं जात असे. लहान मुले आंघोळीसाठी आणि मासेमारी करण्यासाठी येतात. स्त्रिया कपडे धुण्यासाठी आणि पाणी भरण्यासाठी येतात. गुराख्यासारखे व्यवसाय गुरांना पाणी पाजण्यासाठी येतात. म्हणजे ग्रामीण जीवनातील मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवाटा होता. वरती खवला मंदिर दाखवलाय. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असे. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतात जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मालेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा. त्या गुहेमध्ये शंकराची पिंड आहे. तिथे अजूनही जिवंत साप आहे. पूर्वी मालेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराचे पावित्र्य हे कमी होऊ लागले. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणून त्याने गाव सोडून जायचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावाबाहेर चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब होता पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यास विनंती केली. चर्मकाराने पण अतिथी देव भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मालेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले व त्यास सांगितले की आजपासून मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकराच्या मूळ गावात पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मालेश्वर हे असे ठिकाण आहे की जिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्कीच पावेल. मराठी शब्दाचा अर्थ आहे की ज्याच्याकडे भरपूर धन. पूर्वी हा धनगर समाज इतका दुर्गम ठिकाणी राहत असे की त्याचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत असतो. हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत असतात त्यावेळी त्यांच्या पायात चामड्याच्या भाणा, हातात घुंगराची काठी आणि खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेमध्ये येत असत. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशीचा मालक असेल. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. या सर्वांची जर विक्री करायची म्हटले तर त्यांची किंमत काही लाखात जात असे. एवढा धना संपत्तीचा मालक हा धनगर होता. वरती बकरीची गोठी दाखवली. जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी तितक्या उंचावर बांधली आहे. ह्याच्या अति लाल रंगाच्या खोड्यापासून कात तयार केला जातो जो पानामध्ये खातात. पुढे खैराचं झाड. त्याच्या खैराचं झाड आहे ते पूर्ण तोडले जाते. त्याच्या आतील भागाचे छोटे छोटे तुकडे करून या पुढच्या 4 मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळले जातात. जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानात उकळला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या छोट्या वड्या पाडल्या जातात. म्हणजे कात तयार होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. आता पुढे आमचा शॉप आहे.